नमस्कार. आज आपण उजनी धरणावर जरा सविस्तर बोलूया. अनेकांसाठी हे धरण म्हणजे सोलापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी किंवा वरदायिनी. हो, आणि त्याची अधिकृत नावं पण आहेत, भीमा धरण किंवा यशवंत सागर जलाशय. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार याचा मुख्य उद्देश होता दुष्काळी भागाला पाणी पुरवणं, हाच ना? हो, अगदी. आणि यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा भौगोलिक संदर्भ, तो विसरून चालणार नाही. म्हणजे कसं? म्हणजे बघा, धरण आहे सोलापूर जिल्ह्यात, पण पाण्याकरता ते पूर्णपणे अवलंबून आहे पुणे जिल्ह्यातल्या पश्चिम घाटात पडणाऱ्या पावसावर. अच्छा. हो, भीमा नदी आणि तिच्या जवळपास 19-22 उपनद्या आहेत, त्या सगळ्यांचा एकत्रित प्रवाह इथे साठतो. हे अवलंबित्व महत्वाचं आहे, कारण पाणी वाटपाचे जे मुद्दे येतात ते याचमुळे येतात बहुतेक. अगदी. तर याच माहितीच्या आधारे आपण पुढे जाऊया. धरणाची निर्मिती कशी झाली, त्याचे फायदे काय काय झाले, म्हणजे शेती, वीज, मत्स्यव्यवसाय वगैरे. आणि त्याचबरोबर आव्हानं पण आहेत, प्रदूषण, पाणी संघर्ष, पुनर्वसन. हो, आणि भविष्यात काय करायला हवं यावर पण बोलू. नक्कीच. सुरुवात निर्मितीपासून करूया. कधी झालं बांधकाम? बांधकाम झालं 1969 ते 1980च्या दरम्यान, आणि खर्च पण सुरुवातीला वाटलं होतं 40 कोटी, तो वाढून जवळपास 329 कोटींवर गेला. बापरे, मोठा फरक आहे. हो, आणि हे धरण म्हणजे माती आणि दगडी बांधकाम असं मिक्स आहे. लांबी जवळपास 2.5 किलोमीटर आहे आणि उंची 56.4 मीटर आहे. आणि दरवाजे? 41 दरवाजे आहेत त्याला. पण गंमत आहे पाणी साठवण क्षमतेची. अच्छा, काय आहे त्यात? एकूण क्षमता सांगतात 110 ते 123 टीएमसी. टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट, पाणी मोजण्याचे एकक. पण यातला उपयुक्त साठा जो वापरता येतो तो फक्त 54 टीएमसी आहे. फक्त 54? आणि बाकीचा म्हणजे जवळपास 63 टीएमसी हा मृत साठा आहे, डेड स्टोरेज. म्हणजे जवळपास निम्मा साठा तर नियमित वापरलाच जात नाही. हा फरक खूपच मोठा वाटतोय. आहेच, कारण सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी फक्त उपयुक्त साठाच वापरता येतो. एवढा मोठा मृत साठा असणं हे तांत्रिकदृष्ट्या ठीक असेलही, पण खरा परिणाम तर सिंचनावर झाला असेल ना? अगदी. सोलापूर जिल्ह्यातली जवळपास 500 चौरस किलोमीटर जमीन ओलिताखाली आली यामुळे. आणि त्यामुळे पीक पद्धतीत पण मोठा बदल झाला असेल. हो ना. जिथे ज्वारी बाजरी व्हायची तिथे ऊस, गहू अशी नगदी पिकं आली, आणि सोलापूर चक्क साखरपट्टा म्हणून ओळखला जाऊ लागला. 40 पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत तिथे आता. म्हणजे आर्थिक सुबत्ता तर नक्कीच आली. पण याच ऊस शेतीने काय केलं की जेवढं पाणी वापरायचं नियोजन होतं त्यापेक्षा खूप जास्त पाणी ओढायला सुरुवात केली. आणि पाणी संघर्षाचं मूळ इथेच आहे. सिंचनाव्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत? वीज वगैरे? हो, 12 मेगावॅट क्षमतेचा एक जलविद्युत प्रकल्प आहे, तो पम्प्ड स्टोरेज प्रकारचा आहे. आणि सोलापूर शहरासह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पण होतो. पण त्यात पण एक अडचण आहे ना? मोठी अडचण आहे. सोलापूरला पाणी पोचवायला नदीपात्रातून जवळपास 20 टीएमसी पाणी सोडावं लागतं. काय? 20 टीएमसी? आणि पोचतं किती? पोचतं फक्त 2 टीएमसी. म्हणजे विचार करा, 18 टीएमसी पाणी मध्येच वाया जातंय. वहन गळती म्हणतात याला. प्रचंड आहे हे. अरे देवा. आणि हो, यशवंत सागर जलाशयात मत्स्य व्यवसाय पण खूप मोठा आहे. वर्षाला 700 टनांपेक्षा जास्त उत्पादन होतं. रोजगार पण मिळतो लोकांना. म्हणजे फायदे तर आहेतच, पण एक अनपेक्षित फायदा पण झालाय ना धरणाचा, तो पक्ष्यांचा. हो, भिगवण पक्षी अभयारण्य. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही एक नैसर्गिक पाणथळ जागा तयार झाली आहे. त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हणतात. अच्छा. हो, तिथे 230 पेक्षा जास्त प्रकारच्या पक्ष्यांची नोंद आहे. विशेषतः फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी हिवाळ्यात खूप येतात ते. त्यामुळे पर्यावरण पर्यटन पण वाढले तिथे. ही झाली चांगली बाजू. पण दुसरीकडे एक खूप मोठी समस्या पण उभी राहिली आहे. प्रदूषणाची. बरोबर. ही सगळ्यात गंभीर समस्या आहे सध्या. कुठून येतं हे प्रदूषण? मुख्यत्वे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून. प्रक्रिया न केलेलं सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींमधलं केमिकलवालं पाणी ते थेट नदीत आणि मग धरणात येतंय. आणि त्याचे परिणाम खूप वाईट आहेत. पाण्यातला विरघळलेला ऑक्सिजन म्हणजे डीओ तो खूप कमी झालाय. फेकल कोलिफॉर्मसारखे जीवाणू प्रचंड वाढलेत. जलचर धोक्यात आहेत. जमिनीची सुपीकता कमी होतेय. आणि माणसांच्या आरोग्यावर? त्यावर पण परिणाम होतोय. काही अभ्यास तर असेही सांगतात की या पाण्यामुळे त्वचारोग आणि अगदी कर्करोगाचा धोका सुद्धा वाढतोय. म्हणजे विचार करा, जिला वरदायिनी म्हणतो तिचीच ही एक काळी बाजू आहे. खरंच चिंताजनक आहे हे. याशिवाय अजून एक समस्या आहे ना, गाळाची. हो, गाळ साठतोय धरणात.
अंदाजे 14 TMC गाळ साचले असं म्हणतात. त्यामुळे धरणाची मूळ साठवण क्षमता जवळपास 13 ते 20% कमी झाली आहे. बापरे, मग यावर काही उपाय? सरकारची एक योजना आहे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार. त्यातून 6 TMC क्षमता परत मिळवायचं उद्दिष्ट आहे. म्हणजे गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकायचा. पण ते टिकपत यशस्वी होते? त्यावर थोडं प्रश्नचिन्ह आहे. अंमलबजावणी आणि त्याची परिणामकारकता यावर लक्ष ठेवावं लागेल. बरं, या झाल्या तांत्रिक आणि पर्यावरणीय गोष्टी. पण धरणाचा मानवी परिणाम पण मोठा आहे ना. पुनर्वसनाचा मुद्दा? हो, तो खूप महत्त्वाचा आणि दुःखद पैलू आहे. धरणासाठी 82 गावं पाण्याखाली गेली. हजारो कुटुंब विस्थापित झाले. आणि त्यांचं पुनर्वसन? ते अजूनही पूर्णपणे झालेलं नाही. 3-3 दशकं उलटून गेली तरी लोक अजूनही त्यांच्या हक्कांसाठी झगडत आहेत. विचार करा, एका पिढीने जमीन दिली आणि पुढची पिढी अजून योग्य मोबदल्यासाठी किंवा पर्यायी जागेसाठी संघर्ष करतेय. हा फक्त आर्थिक नाही, भावनिक प्रश्न पण आहे. खरंय. आणि या सगळ्या गोंधळात पाणी वाटपावरून पण वाद आहेतच. पुणे विरुद्ध सोलापूर. हो, तो तर सततचा संघर्ष आहे. त्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणजे MWRRA आहे. ती राज्यातली पाणी वाटपावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. ते आदेश देतात ना पाणी सोडायचे? देतात. अनेकदा हस्तक्षेप करून पाणी सोडायला सांगतात पुण्याच्या धरणांमधून. पण त्या आदेशांची अंमलबजावणी करणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान असतं नेहमी. आणि या सगळ्यावर अजून एक संकट म्हणजे हवामान बदल. बरोबर. ते कसं विसरून चालेल? पावसाची अनियमितता वाढलीय. कधी एकदम खूप पाऊस तर कधी मोठे मोठे कोरडे खंड. आणि तापमान पण वाढतंय. हो, त्यामुळे बाष्पीभवन वाढलंय. वर्षाला जवळपास 15 ते 16 TMC पाणी फक्त बाष्पीभवनाने वाया जातंय. हे उपयुक्त साठ्याच्या जवळपास पाऊ भाग आहे. म्हणजे भविष्यातलं नियोजन अजूनच कठीण होणार. नक्कीच. तर या सगळ्याचा एकत्र विचार केला तर काय दिसतं? म्हणजे उजनीमुळे सोलापूरला आर्थिक फायदा झाला आहे तर खरंय, पण त्याची पर्यावरणीय आणि सामाजिक किंमत पण खूप मोठी मोजावी लागली आहे. हो, आणि मूळ समस्या बघितली तर ती फक्त तांत्रिक नाहीये. कुठेतरी प्रशासकीय आणि नियामक पातळीवर अपयश आले, ज्याला आपण गव्हर्नन्स फेलियर म्हणू शकतो. मग पुढे काय? भविष्यात काय करायला हवं? एकतर एकात्मिक दृष्टिकोन हवा, म्हणजे सगळ्या समस्यांवर एकत्र विचार. प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. ऊसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचा विचार करायला हवा. ठिबक सिंचन वगैरे? हो, ठिबक सिंचनाचा वापर वाढवायला हवा. धरणातला गाळ शास्त्रीय पद्धतीने काढायला हवा. आणि ती जी प्रचंड पाणी गळती आहे ती थांबवण्यासाठी बंद जलवाहिनीसारखे उपाय योजायला हवेत. आणि नदीचं काय? नदीमध्ये किमान पर्यावरणीय प्रवाह सोडणं आवश्यक आहे. आणि MWRA सारख्या संस्थांना अधिक सक्षम बनवायला हवं, जेणेकरून त्यांचे निर्णय प्रभावीपणे लागू होतील. म्हणजे बऱ्याच गोष्टी करायच्यात. जाता जाता एक विचार मनात येतोय. जर आपण या सगळ्या समस्यांवर म्हणजे प्रदूषण, पाण्याचा अयोग्य वापर, हवामान बदल आणि व्यवस्थापनातल्या त्रुटी यावर एकत्र आणि लवकर काही उपाय केले नाहीत तर सोलापूरची ही एकेकाळची भाग्यलक्ष्मी भविष्यात एक मोठं संकट तर ठरणार नाही ना? हा विचार करण्यासारखाच प्रश्न